लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. दररोज जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया होत आहे. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत आहे. तसेच पूरग्रस्त भागासाठी आणखी 15 दिवस मुदत वाढवून घेणार, असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. आत्तापर्यंत अंदाजे 1,10,00,000पेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून 2.5 लाखांपेक्षा अधिक महिलांची 90% प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महिलांना अद्यापही प्रक्रियेसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. पूरग्रस्त भागात महिलांसाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच ठाणे महापालिकेत महापौर ठरविताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील, त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं तटकरे म्हणाल्या. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.